Hello students, good morning everyone. Now students, from the previous lecture we have started a lesson book review by Swami and Friends by R.K. नारायण. म्हणजे R.K. नारायण यांनी लिहिलेलं जे काही बुक आहे स्वामी आणि फ्रेंड्स त्याच्याबद्दलचा हा रिव्ह्यू आहे. म्हणजे एका व्यक्तीने हे पुस्तक वाचलेलं आहे, मग त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, त्या ऑथरबद्दल काही माहिती दिलेली आहे ती आपल्या या पाठामध्ये पाहायला मिळणार आहे. इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन अ लिटल बिट अबाउट द बुक. म्हणजे पुस्तकाबद्दल थोडंसं काही मीन्स इन दॅट बुक देअर इज written about Swami. Swami is a 10-year-old boy and how he behave or how he live his life, that we have seen in the previous lecture. He was very mischievous child. Mischievous म्हणजे तो खूप खोडकर मुलगा होता. She was not able to stay at one place. तो एका जागी कधीच थांबू शकत नसायचा. Every day he wants to trouble to anyone. म्हणजे त्याला प्रत्येक वेळेला कोणाला तरी त्रास द्यायला आवडायचा. That we have seen. Now next part is significance of the book. Now significance means importance, म्हणजे महत्त्व. तर significance of the book म्हणजे महत्त्व, पुस्तकाचं महत्त्व काय आहे ते आपण पाहूयात. Swami and Friends by R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. म्हणजे Swami and Friends by R.K. Narayan. R.K. Narayan is a writer of Swami and Friends. म्हणजे स्वामी अँड फ्रेंड्स या बुकचे रायटर कोण आहेत? R.K. नारायण. तर स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण इज नॉट मेअरली. मेअरली मीन्स ओनली, म्हणजे आपण म्हणू शकतो फक्त, म्हणजे मेअरली मीन्स ओनली. स्वामी अँड फ्रेंड्स हे जे बुक आहे R.K. नारायण यांचं ते फक्त इंटरेस्टिंगच नाही आहे, रीडिंगसाठी इंटरेस्टिंग म्हणजे इंटरेस्टिंग रीड म्हणजे वाचण्यासाठी एक रहस्यमय किंवा आपण इंटरेस्टिंग म्हणू शकतो असंच नाही आहे, तर दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम. तर हे इंटरेस्टिंग तर आहेच, पण शिवाय आपण ते बुक रीड करताना खूप एन्जॉयसुद्धा करू शकतो. टॉप टू बॉटम म्हणजे अगदी सुरुवातीपासून एंडपर्यंत आपण ते पुस्तक एन्जॉय करू शकतो. But the work attributes a lot of literary values even if it is a teen book. Attribute म्हणजे बहाल करणे, म्हणजे थोडक्यात पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला खूप काही व्हॅल्यूज मिळू शकतील. ॲट्रिब्यूट but the work attributes a lot of literary values इवन इफ इट इज अ टीन बुक. म्हणजे हे टीनेजरच्या मुलांसाठी, किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेलं हे जरी बुक असलं तरी कोणी जरी वाचलं तरी त्यातून आपल्याला बरंच काही व्हॅल्यूज शिकायला मिळतील. टर्न द पेज, पेज नंबर 70. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. म्हणजे स्वामी अँड फ्रेंड्स हे जे बुक आहे ते एक वाचण्यासाठी एक गुड रीड म्हणजे एक चांगलं वाचन साहित्य. तर हे स्वामी अँड फ्रेंड्स जे आहे ते एक चांगलं वाचन साहित्य आहे फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. म्हणजे अगदी लहान बालकांसाठी सुद्धा आणि किशोरवयीन मुलांसाठी. टीन्स म्हणजे किशोरवयीन, तर किशोरवयीन मुलांसाठी सुद्धा आणि लहान मुलांसाठी सुद्धा एक चांगलं वाचन साहित्य आहे. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट as a study text for the students who study literature as a subject at school. म्हणजे हे एक वाचन साहित्य तर आहेच, पण हे जास्त करून एशियन कंट्रीजमध्ये वाचलं जातं. कशासाठी? तर अशी व्यक्ती किंवा अशी मुलं की जी लिटरेचरमध्ये स्टडी घेत आहेत. लिटरेचर म्हणजे साहित्य. ओके, लिटरेचर म्हणजे साहित्य. लिटरेचर इज ऑफ लिटरेचर कम्स इन लँग्वेज ओनली. म्हणजे इंग्लिश लिटरेचर, हिंदी लिटरेचर, मराठी लिटरेचर, संस्कृत लिटरेचर, लाईक दॅट दीज 4 लँग्वेजेस कम्स इन अ लिटरेचर. म्हणजे साहित्यामध्ये कोणत्या लँग्वेजेसचा समावेश होतो? तर साहित्यामध्ये इंग्लिश भाषेचं साहित्य असतं, मराठी भाषेचं, हिंदी भाषेचं आणि शिवाय संस्कृत भाषेचं सुद्धा साहित्य असतं. तर साहित्य म्हणजे थोडक्यात काय? तर त्या भाषेतलं लेखनकाम म्हणजे ते कविता असतील किंवा कथानकं असतील किंवा नॉवेल्स असतील, म्हणजे काही ग्रंथ, पुस्तके, कविता, ओवी,
किंवा मग आपण म्हणू शकतो कोटेशन्स, अशा प्रकारे जे काही त्या लँग्वेजमधलं साहित्य म्हणजेच लिटरेचर म्हणजेच वाचन साहित्य. तर इंग्लिश लिटरेचर हे ज्या ठिकाणी लिटरेचरचा स्टडी होतो म्हणजे शिवाय साहित्याचा अभ्यास केला जातो त्या ठिकाणी सुद्धा साहित्याच्या अभ्यासामध्ये अभ्यास करण्यासाठी स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक वापरलं जातं. सब्जेक्ट ॲट स्कूल्स, कशासाठी? ज्याच्या स्कूलमध्ये लिटरेचरचा अभ्यास होतो, काही स्कूलमध्ये लिटरेचर हा सब्जेक्ट आहे, तर त्या स्कूलमध्ये लिटरेचर ह्या सब्जेक्टच्या अभ्यासासाठी स्वामी अँड फ्रेंड्स हे बुकसुद्धा वापरलं गेलेलं आहे. This does not mean that the book filled with heavy grammar and technical jargon. आता लिटरेचर म्हणजे काय असतं की बाबा त्याच्यामध्ये एक पूर्ण ती भाषा, मग त्या भाषेतली हार्डेस्ट लँग्वेजसुद्धा येते त्या लिटरेचरमध्ये. म्हणजे जर का इंग्लिश लँग्वेजचं लिटरेचर असेल तर इंग्लिश लँग्वेजमध्ये एका शब्दासाठी भरपूर शब्द आहेत, बरोबर. मग त्यातला हार्डेस्ट शब्दसुद्धा लिटरेचरच्या लेखनामध्ये असू शकतो. म्हणजे स्वामी अँड फ्रेंड्स या बुकमध्ये हे जरी बुक लिटरेचरचा स्टडी म्हणून जरी वापरलं जात असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये यूज केलेली लँग्वेज ही हार्डेस्ट ग्रामरची लँग्वेज नाही आहे. द लँग्वेज इज दॅट लाईक इझिली एनीवन कॅन अंडरस्टूड. म्हणजे त्यामध्ये अशी लँग्वेज यूज केलेली आहे की त्यामध्ये कोणीही ती लँग्वेज आसानपणे वाचू किंवा समजू शकेल. heavy grammar and technical jargon. Technical jargon means here is meaning given, words used by particular professionals that others fail to understand. म्हणजे काही प्रोफेशनल्सकडून वापरले जाणारे शब्द की जे बाकीच्या इतर लोकांना समजण्यासाठी अवघड असतात असे शब्द, म्हणजे अवघड शब्द. आपल्या बुकमध्ये सुद्धा काही शब्द असे साधा शब्द असेल तरी त्याला अजून दुसरा प्रोफेशनल्सनी वापरलेला शब्द हा आपल्या बुकमध्ये काही वेळेला येतो. मग तशा प्रकारचे शब्द हे त्या बुकमध्ये बिलकुल नाही आहेत. त्यामुळं टेक्निकल जार्जन म्हणजे थोडक्यात अवघड शब्द हे त्या बुकमध्ये जास्त वापरले गेलेले नाही आहेत. शिवाय हेवी ग्रामरसुद्धा नाही आहे, म्हणजे ग्रामॅटिकल जे सेंटेन्सेस आहेत ते सुद्धा अगदी इझिली फॉर्मॅट केलेले आहेत. Swami and Friends is written in such simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. Swami and Friends is written in such simple English. It means that Swami and Friends is written in simple English language. म्हणजे Swami and Friends हे जे बुक आहे ते खूप इझी लँग्वेजमध्ये लिहिलं गेलेलं आहे. It is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. म्हणजे ते इतक्या इझी लँग्वेजमध्ये ते बुक लिहिलेलं आहे की काही वेळेला गोंधळ होतो की आपल्याला आपण हार्ड टू इमॅजिन म्हणजे आपल्याला समजण्यास इतकं अवघड होतं की हे बुक खरंच इतक्या एका विद्वान माणसाने लिटररी जिनियस म्हणजे विद्वान साहित्यिक. लिटररी जिनियस म्हणजे विद्वान साहित्यिक. तर इतक्या मोठ्या विद्वान साहित्यिकाने हे बुक लिहिलं असेल का हे समजण्यास कधी कधी आपल्याला अवघड जातं. का तर साहित्यिक म्हणल्यानंतर ते एकदम हार्ड लँग्वेज वापरतात, परंतु या बुकमध्ये तसं बिलकुल केलेलं नाही आहे, म्हणून ते समजण्यास कठीण जातं की हे खरंच त्यांनी लिहिलेलं आहे का. The English used in the book is both plain and simple. म्हणजे या बुकमध्ये जी काही इंग्लिश लँग्वेज यूज केलेली आहे ती प्लेन आणि सिंपल म्हणजे अगदी साधी सोपी लँग्वेज आहे. साधी सोपी इंग्लिश लँग्वेज या बुकमध्ये यूज केलेली आहे. विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. Also the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. आता या बुकमध्ये ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे की बुकमध्ये जी काही लँग्वेज यूज केलेली आहे ती अगदी साधी सोपी आहे. बिकॉज दिस बुक इज रिटन फॉर द किड्स अँड टीनेजर्स. ओके नाही, म्हणजे ही जे बुक लिहिलेलं आहे ते कोणासाठी, बालकांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेलं आहे. त्या हेतूने त्यांनी यामध्ये इझी लँग्वेज यूज केलेली आहे. शिवाय याच्यामध्ये विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर किड्स याच्यामध्ये कोणतेही असे वर्ड यूज केलेले नाहीत की त्यामुळे मुलांना अर्थ समजण्यास
अवघडता निर्माण होईल. म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ मुले वाचताना समजू शकतील अशा प्रकारचे शब्द या बुकमध्ये यूज केलेले आहेत. The words used in this book, Swami and Friends, the words are easy to understand any kids. The words meanings are understand easily by anyone. म्हणजे कोणालाही सहजपणे अर्थ कळू शकेल अशा प्रकारचे वर्ड्स यूज केलेले आहेत. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of book. Also in this sentence, also in the book, the sentences used, म्हणजे वाक्य जी काही वाक्यरचना आहे या बुकमध्ये, दॅट ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. मीन्स द सेंटेन्सेस ऑल्सो इझिली फॉर्मेटेड इन द बुक. म्हणजे वाक्यरचना जी आहे ती सुद्धा अगदी साधी सोपी आहे. दॅट ॲड्स मोर सिम्प्लिसिटी इन द बुक. त्यामुळे पुस्तकाचं जे काही साधा सोपापणा आहे, सिम्प्लिसिटी आहे, ती अजून वाढवते. लास्ट stanza on page number 70. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy. It is mentioned in the description. Description means वर्णन. म्हणजे पुस्तकाच्या सुरुवातीला एक डिस्क्रिप्शन असतं, बरोबर, पुस्तकाबद्दलचं वर्णन असतं थोडक्यात लिहिलेलं. तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी ही हॅज रिटन दॅट दिस बुक इज अबाउट 10-year-old बॉय स्वामी दॅट वॉज व्हेरी मिस्चेवियस. म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की हे जे बुक आहे ते एका स्वामी या 10 वर्षाच्या मुलाविषयी आहे की जो खूप खोडकर आहे. 10-year-old इंडियन बॉय म्हणजे ही जी स्टोरी आहे ती कोणत्या बाहेरच्या देशातल्या मुलाविषयी नाही आहे, तर इंडियन बॉय भारतातल्याच मुलाविषयी आहे. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न about the influence this will have on their already mischievous children. And if sometime if any parents will read the book, that time they got confused that if my child will read this book then he will become more mischievous. म्हणजे काही पॅरेंट्सला अशी चिंता वाटायला लागते की जर का जे पॅरेंट्स ज्यांनी हे बुक वाचलेलं आहे त्या पॅरेंट्सला असं वाटायला लागतं की जर का माझ्या मुलाने हे जर का बुक वाचलं तर तो ऑलरेडी मिस्चिवियस आहे, देन ही विल बिकम मोर मिस्चिवियस. म्हणजे त्या पुस्तकातल्या त्या मुलाच्या खोड्या, स्वामीच्या खोड्या पाहून जर का त्याने अजून खोड्या करायला सुरुवात केली तर याबद्दल चिंता पॅरेंट्सला बऱ्याच वाटते. कन्सर्न म्हणजे चिंता. कन्सर्न मीन्स चिंता, टू वरी. कन्सर्न मीन्स टू वरी. Means most of the parents worry about their children about their mischievousness. म्हणजे काही पॅरेंट्सला त्यांच्या मुलांच्या खोडकरपणाबद्दल अजून चिंता वाटू लागते. But the book is as such that is encompasses the mischief of the kid in a view of the kid which is harmless and pure in his perspective. The encompasses means circles around म्हणजे घेरून घेणे थोडक्यात. तर but the book is as such that is encompasses the mischief of the kid in a view of the kid which is harmless and pure in his perspective. harmless and pure म्हणजे तो जो मुलगा आहे तो खोडकर आहे, बरोबर आहे, पण त्याच्या बाजूला खोडकरपणानं त्याला जरी घेरलेला असेल, खोडकरपणा त्याच्या आजूबाजूला जरी असेल तरी तो एक हार्मलेस अँड प्युअर सुद्धा आहे. म्हणजे तो अगदी प्युअर म्हणजे थोडक्यात निर्मळ. तो एक निर्मळ आणि हार्मलेस म्हणजे तो दुखापत, कोणालाही दुखापत पोचवणारा नाहीये आणि निर्मळ आहे. इज परसेप्टिव्ह म्हणजे त्याच्या वागण्यामध्ये तो दिसतो की तो खूप निर्मळ आहे असा. ऑल्सो ॲडमिस्ट ऑल द मिस्चिफ अँड नॉटीनेस. आणि शिवाय हे सुद्धा आहे की तो खूप मिस्चिफ अँड नॉटीनेस, तो खोडकर आहे, आगाऊ आहे, पण तो कुणाला इजा पोचवत नाही, तो निर्मळ आहे. We actually find that Swami is a loving and a tender kid who's actually very sensitive. By the time of reading
By the time of reading this book Swami and Friends, we can actually find that Swami is a sensitive boy. म्हणजे ज्यावेळेस आपण पुस्तक वाचू त्यावेळेस पुस्तक वाचताना आपल्याला हे नक्कीच लक्षात येईल की स्वामी हा जो मुलगा आहे तो खूप सेन्सिटिव्ह आहे. सेन्सिटिव्ह म्हणजे भावुक, भावनिक असा. ओके. It is also a known fact that mischievous kids are the most sensitive. तर इट इज फॅक्ट म्हणजे आर के नारायण यांनी या बुकमध्ये असं स्टेटेड केलेलं आहे की जे काही मुलं असतात जी की खोडकर असतात, द मिस्चिवियस चाइल्ड आर व्हेरी सेन्सिटिव्ह चाइल्ड. म्हणजे त्यांचं असं मत आहे की खोडकर मुलं ही खूप सेन्सिटिव्ह असतात. सेन्सिटिव्ह म्हणजे भावूक. सेन्सिटिव्ह मिनिंग इज क्विक टू अंडरस्टँड फिलिंग ऑफ अदर. म्हणजे भावूक असतात ते दुसऱ्यांच्या भावना पटकन लक्षात घेतात आणि भावनिक सुद्धा होतात. सेन्सिटिव्ह अँड लविंग पीपल ऑफ ऑल. आणि ते शिवाय इतरांवरती प्रेम सुद्धा खूप करतात का तर ते दुसऱ्यांच्या भावना समजून घेतात. आणि जर का दुसऱ्यांनी काही एखादं सेन्सिटिव्ह म्हणजे थोडक्यात काय की बाबा एखाद्याला दुखापत झाली, दुखलं खुपलं तर त्याला एक प्रेमळतेने विचारपूस करणे किंवा एखाद्याला वाईट काय वाटलं असेल तर त्याच्यासोबत एखाद्या व्यक्तीला सुद्धा वाईट वाटणे, रडू येणे पटकन, म्हणजे थोडक्यात सेन्सिटिव्ह. मग तशाच प्रकारचे सेन्सिटिव्ह मुलं कोण असतात तर जी काही खोडकर मुलं असतात ती सेन्सिटिव्ह सुद्धा असतात. आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. आर के नारायण यांनी ह्या बुकमध्ये लिहिलेलं जे काय आहे ते एक ग्रेट जॉब आहे, ते खूप चांगलं काम आहे असं कोण म्हणते. हा जो लेसन आपल्याला दिलेला आहे, बुक रिव्ह्यू जो दिलेला आहे, जो एका रीडरने वाचलेला, एका वाचकाने वाचल्यानंतर हा रिव्ह्यू दिलेला आहे की त्या बुकमध्ये त्यांनी वाचल्यानंतर त्यांना काय काय लक्षात आलं त्याबद्दल. So, in conclusion, it can be said that this book is a great read for children of all ages. म्हणजे कन्क्लुजन म्हणजे थोडक्यात पडताळणी केल्यानंतर जे काही निरीक्षण निघतंय ते कन्क्लुजन काय आहे तर हे बुक जे आहे ते कोणत्याही एज ग्रुपमधल्या मुलाला वाचण्यासाठी अगदी उत्तम लिटरेचर आहे. दिस बुक इज गुड फॉर ऑल एज चिल्ड्रन. हे पुस्तक हे सर्व वयातील मुलांसाठी योग्य आहे. दिस बुक इज गुड फॉर ऑल एजेस चिल्ड्रन. दिस इज द कन्क्लूजन ऑफ दिस बुक. Who may just enjoy a good read or who may want to improve their English skill. Means this book is we have to read for two reasons. This book we can read for two reasons. First is टू रीड अ गुड लिटरेचर. म्हणजे जर का आपल्याला एक चांगलं साहित्य वाचायचं आहे तर त्यासाठी पण हे बुक वाचू शकतो. अदरवाईज सेकंड थिंग, इफ वी वॉन्ट टू इम्प्रूव्ह अवर इंग्लिश इन इझी वे देन वी कॅन रीड दिस बुक. मीन्स जर का आपल्याला आपलं इंग्लिश एका साध्या सोप्या वेने किंवा साध्या सोप्या इंग्लिशमधून जर आपल्याला इंग्लिश आपलं सुधारवायचं असेल, इफ वी वॉन्ट टू इम्प्रूव्ह अवर इंग्लिश इन इझिएस्ट वे देन वी कॅन रीड द बुक स्वामी अँड फ्रेंड. तर आपण स्वामी अँड फ्रेंड हे पुस्तक वाचू शकतो. म्हणजे स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक वाचण्याची दोन कारणं. म्हणजे पहिलं म्हणजे काय तर आपल्याला एक चांगलं साहित्य वाचायला मिळेल. जस्ट एन्जॉय अ गुड रीड. आपल्याला एक चांगलं साहित्य वाचायला मिळेल, एन्जॉय करायला मिळेल. अँड सेकंड थिंग इज वी कॅन इम्प्रूव्ह अवर इंग्लिश स्किल. आपण आपल्या इंग्लिश स्किल सुद्धा इम्प्रूव्ह करू शकतो. Now last part only remain about the author that we will see in the next period. Till that time, read the lesson carefully and pick out the difficult words and write it with its Marathi and English meaning in your notebook. Thank you.